येस. तर प्रथम पारितोषिक तुम्हाला बाईक देण्यात येईल या ड्रॉच्या माध्यमातून आणि सेकंड थर्ड तुम्हाला रेफ्रिजरेटर ठंडा कूल कूल और तमाम धनराशि ये धनराशि दी जाएंगी दान में. आणि एक कूलर देखील तुम्हाला दिले जाईल कारण नंतरचा सीझन तुम्हाला असणार आहे तो गरमीचा. ठंडा कूल कूल रेफ्रिजरेटर कूलर आणि बाईक अशा प्रकारे 6 कूलर तुम्हाला 3 रेफ्रिजरेटर आणि एक बाईक देण्यात येईल. क्या बात आहे. 200 रुपयामध्ये हे संपूर्ण तुम्हाला पारितोषिक देण्यात येतील. 1000 कुपन्स आम्ही वाटणार आहोत त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून परीक्षकांपर्यंत ते कुपन पोहोचवण्यात येईल. याची आपण नोंद घ्या. या आपण वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. तत्पूर्वी अजून एक सूचना तुम्हाला सांगतोय मित्रांनो. युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण रक्तदान शिबिर देखील आयोजित केलं. ह्याच मैदानावरती जिल्हा युवक अधिकारी सन्मान्य अल्पेशजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली. खूप खूप धन्यवाद रणधीर मते साहेब, आपण आला दिलेल्या वेळेबद्दल मनापासून आभार तुमचं. तर रणधीर मते साहेब आमच्याकडनं यावेळी निरोप घेत असताना थँक्स फॉर कमिंग, थँक्स फॉर गिव्हिंग व्हेरी प्रिसियस टाइम फॉर दिस बिग इव्हेंट. लॉट ऑफ थँक्स अ लॉट. तर युवा सेना ठाणा जिल्हा ग्रामीण रक्तदान शिबिर देखील ह्याच मैदानात तुम्हाला पाहायला मिळणार. येणाऱ्या सोमवारी जो आपला शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, त्या दिवशी शिवजयंती, महाराजांची शिवजयंती आणि त्या जयंतीनिमित्त जिल्हा युवा अधिकारी अल्पेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली याच मैदानावरती सकाळी 11 ते 5 या दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. तर त्याचा देखील आपण लाभ घ्या. थँक्यू सो मच एव्हरीवन. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. ऑनफिल्ड पंचांनी स्क्रीनवर बघून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तीन धावा म्हणजे एक धाव वाचवल्या. खूप जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. सीमारेषेवर अफलातून फिल्डिंग. रोहित याने निश्चितच कमालीचे क्षेत्ररक्षण केलेले आहे. धावसंख्या धावपलकर 5. अतुल पाटील. चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकला होता. निश्चितच चेंडू जातो. फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू मात्र फाईन लेग कडे सरसावला होता. क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला पण सुखरूप बॅटर क्रीज मध्ये पोहोचलेले आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 6. खूप सुंदर गोलंदाजी करते. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतुल पाटील. अगेन्स्ट रन खेळलेलं आहे. पाठवलंय चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. दे दनादन षटकार. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जबरदस्त घनाघाती प्रहार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. अगेन्स्ट रन खेळला होता. हे पाहतो आपण अतिशय दर्जेदार प्रक्षेपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क.
6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर बिनबाद 12. जबरदस्त सुरुवात करून देताना पहिल्या षटकामध्ये मुसा शेख आणि सूरज विशे विक्की मडवी दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामोरं जाईल डावखुरा बॅटर मुसा. अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस. वेगवान चेंडू कॅरी झाला नव्हता, खाली राहिला होता. जागते रवचा इशारा देणारा चेंडू जातोय डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. विकी मडवी याचा धावसंख्या कायम 12. स्विंग केलेला आहे चेंडूला, पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा भव्य षटकार. थँक्यू डीजे. तर आपण या बोलूया सन्मानाकडं. सन्माननीय ओमकार राखाडे यांचं इथं आगमन झालं. युवा सेना उपतालुका प्रमुख. मी विनंती करेन अरेजी माळे यांना की आपल्या शुभास्ते आपण ओमकार राखाडे साहेबांना आपण सन्मानित करावा. ही शाल पुष्पगुच्छ देऊन आणि मोमेंटो या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. आमचा VIP डाईस, सच अ ब्युटिफुल पिक्चर फ्रॉम VIP डाईस बाय प्रिन्स मूवीज. ब्युटिफुल पिक्चर आमचा VIP डाईस दाखवला तो स्क्रीनवरती. हे सर्व मान्यवर ओमकार राखाडे साहेबांचा आम्ही सन्मान करतोय. युवा नेतृत्व, युवा सेना उपतालुका प्रमुख यांचं आगमन झालंय, त्यांचा आपण सन्मान करतोय. या आपण पुढचा सन्मान करूया. सन्माननीय समीरजी राणे जिल्हा परिषद गड यांचं देखील जिल्हा परिषद गड समन्वय यांचं आगमन झालंय. राजेजी पाटील यांना विनंती करूया आपण की आपल्या समीरजी राणे यांना आपण सन्मानित करावं. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. कारण भरपूर मान्यवर दिनादादावरती प्रेम करणारे हे मान्यवर या मंचावरती, त्या सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि अतिथी देवो भव ही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तर सन्माननीय खुशालजी वजे यांचं आगमन झालं. शिवसेनेचे युवा नेतृत्व. मी विनंती करेन त्यांचा सन्मान करण्यासाठी देवानंद पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय खुशालजी वजे साहेबांचा आपण सन्मान करावा. शिवसेनेचे युवा नेतृत्व, एक नवीन आणि धाडसी नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो, त्यांचा आपण सन्मान करूया. व्यासपीठावरती सन्माननीय कुशालजी वजे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. तर अजून एक सन्मान करूया आपण. सन्माननीय उज्ज्वलजी पाटील उपाध्यक्ष बेस्ट संघटना यांचे इथे आगमन झाले. मी विनंती करेन निवृत्ती पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान करावा. निवृत्ती पाटील यांच्या शुभास्ते आम्ही सन्मान करतोय. सन्माननीय उज्ज्वलजी पाटील यांचा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. जयवंत सर. थँक्यू. थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. धावसंख्या धावपलकर 22. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हे संपूर्ण व्यासपीठ पाहू शकता, अक्षरशः फुलून निघालेलं आहे. मान्यवरांची मांदियाळी बघायला मिळते. मोठ्या संख्येने मान्यवर ह्या सामन्याचा आनंद घेताना त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आयोजित क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा विक्की मडवी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अख्तर शेख न्यू बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आलेला आहे. विक्की मडवी जबरदस्त फटका लाफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष आहे. अफलातून फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 1-23. सामना पाहतोय हरिओम धसई आणि त्यांच्या विरोधात सापाड स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. रोहित तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेले आहेत. 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 11.50च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. एक चांगली धावगती दुधी प्रकाशामध्ये फ्लड लाईट मध्ये मी तर म्हणेन ह्या धावा खूप चांगल्या जमा केलेल्या आहेत. 40+ सिद्दीक बाबे सर खूप चांगल्या धावा ह्या ठरू शकतात. रोहित पाटील स्ट्रेट फटका खेळलेला आहे डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळला होता. ताकदवर आणि शक्तिशाली प्रहार. स्ट्रेट फटका डाऊन दी ग्राउंड. चेंडू आउट ऑफ द पार्क गेला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावफलकावर 29. अख्तर शेखच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार. पुन्हा एकदा रोहित पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेक. तर या आपण सन्मान करूया. सन्माननीय नरेंद्र महाराज सांप्रदाय अंजूर केंद्र संपूर्ण आमच्या मंचामध्ये सांप्रदाय क्षेत्रातील फार मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय सहदेव घरत. सन्माननीय सहदेव घरत यांचा आपण सन्मान करूया. दादांना विनंती करूया आपण की दादांच्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया. नरेंद्र महाराज संप्रदाय अंजूर केंद्र आपण पाहतोय पंढरपूर असेल तिरुपती असेल किंवा पालखी साई सोहळा असेल त्या सोहळ्यामध्ये दादांचं नेहमी नेतृत्व असतं. त्यांचा संपूर्ण प्रवास खर्च असेल किंवा संपूर्ण सुविधा असेल दादांच्या माध्यमातून नेहमी पुरवल्या जातात दिनादादांच्या माध्यमातून. तर त्यांचा आपण सन्मान करूया. सहदेव घरत या सन्मानाचा स्वीकार करत असताना तदनंतर त्यांच्या समवेत सन्माननीय किसनजी पाटील त्यांच्या समवेत आहे त्यांचा देखील आपण सन्मान करूया. अरितजी माळी यांच्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करतोय. नरेंद्र महाराज सांप्रदायिक अंजूर केंद्राचे संपूर्ण मान्यवर आहेत. तर या आपण अजून एक सन्मान करूया. सन्मान्य जनार्दन मेनरा नरेंद्र महाराज सांप्रदाय अंजूर केंद्र यांचं देखील आगमन झालंय. निवृत्ती पाटील यांच्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया. Thank you so much. Over to committee box. Thank you, Jayvan sir. थँक यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. धावसंख्या धावफलकावर 35. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर अख्तर शेख. 4 चेंडूंचा सामना केलेला 12 धावांवर खेळतोय. 1 षटकार 1 चौकाराचा समावेश. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय.
हॅलो चेक. तर मित्रांनो याच दरम्यान सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व हास्य सम्राटचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य भूषणजी कडू यांचं काही क्षणामध्ये या व्यासपीठावरती आगमन होते. कलाकारांची व्यासपीठ म्हणून तुम्हाला नेहमीच संबोधलं जाते कारण भिवंडी म्हणजे निश्चित कलाकारांचा सन्मान आणि सन्माननीय भूषणजी कडू हास्य सम्राट यांचं काही क्षणामध्ये या व्यासपीठावरती यावेळी दाखल होतील. या आपण त्यांच्या सन्मानासाठी सज्ज होऊया. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू. जबरदस्त फटका, ताकदवर फटका खेळला होता आणि चेंडूला पाठवला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 39. रोहित पाटीलवर हल्ला चढवलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त त्याच्यावर आक्रमण केला जातोय. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये त्याने 16 धावा खर्च केलेल्या आहेत. महागडी गोलंदाजी त्याची बघायला मिळते कारण पहिल्या षटकामध्ये अतुल पाटील याने 12 धावा खर्च केल्या. विक्की मडवी याने 11 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला होता आणि रोहित पाटील देखील महागडी गोलंदाजी करतोय. लाफ्ट केलेला आहे, चेंडूला फेकून दिलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गुड शॉट. धावसंख्या धावपलकर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43. तर थँक्यू सो मच. जर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत केलं आपण सन्माननीय भूषणजी कडू साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम सर, वेलकम. हास्य जत्राचे प्रमुख कलाकार आमच्या व्यासपीठावरती. खूप खूप धन्यवाद साहेब, खूप खूप स्वागत तुमचं. भूषणजी कडू तुमचं या मंचावरती आम्ही मनापासून स्वागत करतोय. कारण भिवंडी म्हटले तर कलाकारांचा सन्मान, भिवंडी म्हटले तर क्रिकेटचा सन्मान, भिवंडी म्हटले सांप्रदायिकचा स्वीकार आणि भिवंडी म्हटले तर क्रिकेटचा सन्मान. या सर्व कलाकारांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. वेलकम भूषण कडू साहेब, तुमचं या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. वेलकम टू भिवंडी. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 43. एक चांगल्या धावपलकर निश्चितच बघायला मिळतात. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर निल्सन मडवी कॅप्टन देखील आहे. धड धाकड जाडजूड शरीरयष्टीचा हा गोलंदाज. जम्पिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जाते डॉट. धावसंख्या कायम आहे धावपलकर 43. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. सुंदर चेंडू टाकला होता. साइड आर्म गोलंदाजी करतोय. चेंडूला ऑन साइडला तटवलेला आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. निल्सन मडवी शेवटच्या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावपलकर 44. 44. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा निल्सन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. जबरदस्त क्रॅकिंग शॉट. एस्टनचा वेध घेणारा हा चेंडू होता. निश्चितच बघितला आपण. त्यावर 2 धावा पूर्ण करतोय बॅटर अख्तर शेख. तर लाईव्ह टेलिकास्टवरती बघू शकाल आपण या लकी ड्रॉज कुपनचं दादांच्या शुभास्ते आपण पाहतोय की यावेळी अनावरण केलं गेलं आहे आणि दादा देखील स्वतः एक कुपन यावेळी मात्र फाडून त्यामध्ये चिठ्ठी टाकत असताना हा बॉक्स आपण बघू शकाल की दादांचं कार्य आहे. मित्रांनो, मी मगाशी म्हटलं होतं की दीनादादांविषयी बोलण्यासाठी मला 8 दिवस फार कमी पडतात, 1 महिना देखील कमी पडेल एवढं त्यांचं अफाट कार्य आहे. या आपण बोलूया कॉमेडी बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. जबरदस्त झेल. फलंदाजाचा संपला खेळ. बाद होते बॅटर अख्तर शेख.
व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भूषणजी कडू साहेब आपण पाहतोय त्यांना हास्य जत्रेमध्ये. कारण असं म्हटलं तर मित्रांनो लाख लाख नकलाकारांती नकलाकारांचं राज्य असतं आणि आपलं दुःख लपवून दुसऱ्याला हसवणं कलाकारांचं सौभाग्य असतं. ते आमचे कलाकार या मंचावरती आले. सन्मान्य भूषणजी कडू साहेब तुमचं मनापासून स्वागत. त्यांच्या समेत सचिनजी भागवे साहेब आणि कमलाकर पाटील ही संपूर्ण मंडळी या आमच्या व्यासपीठावरती. दादांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती दादांच्या शुभास्ते हा लकी ड्रॉ केला जातोय. कारण मित्रांनो ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 1000 कुपन ज्याचे प्रति 200 रुपये तुम्हाला देण्यात येतील. 200 रुपयामध्ये देऊन तुम्हाला कुपन देण्यात येतील. 1000 कुपन फक्त दादाने सांगितलंय की फक्त 1000चे लिमिट असणार आहे आणि संपूर्ण मिळणारा पैसा तो मात्र दान केला जाईल, तो मात्र अनाथ आश्रमाला. का दादांचं भरपूर कार्य संप्रदाय देखील आपल्या मंचावरती आहेत. आपण दादांना पाहतो की ज्यावेळी पंढरपूरची यात्रा असेल किंवा तिरुपती यात्रा असेल किंवा साई पालखी सोहळा असेल संपूर्ण विनामूल्य दादांच्या माध्यमातून आपण पाहत असतोय आणि संपूर्ण या परिवारातील आपण पाहतोय. दादा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय. दादांचं कार्य अफाट आहे कारण दादासारख्या लोकांची गरज आहे समाजाला. यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत. नरेंद्र महाराज संप्रदाय अंजूर केंद्र आमच्या मंचावरती आहे. त्यांच्या शुभास्ते आपण दादांचा यथोचित सन्मान करणार आहोत. मात्र ह्या काही ओव्हर नंतर ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर धावसंख्या धावपलकर 46-46 अंतिम षटक हे प्रगतीपथावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अख्तर शेखने 22 धावांची तुफानी खेळी सादर केली. त्यामध्ये 3 दमदार चौकार आणि एक गगनभेदी षटकार त्याने ठोकला होता. निल्सन मडवी खूप सुंदर गोलंदाजी करते. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना न्यू बॅटर अनिल विशे राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू आणि बॅटचा हवं तसं संपर्क झालेलं नाही. क्षेत्ररक्षक झेपावला होता. शॉर्ट थर्डमॅनला फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 47. काय गोलंदाजी बघायला मिळते. स्लॉग ओव्हर मध्ये निल्सन मडवी द्वारा 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलेला आहे. कमालीची गोलंदाजी. टीमचा कॅप्टन देखील आहे निल्सन मडवी. जोरदार अपील. फलंदाज पायचीत बाद. धक्का लागलेला आहे हरिओम धसई या संघाला. बॅटर बाद. सत्तेचाळीस धावा हे पाहूया आपण कशा प्रकारे फलंदाज बाद झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये गुड डिसिजन पायचीत स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. 47 धावा दौडलेले आहेत धावपलकर आणि 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सापाड स्पोर्ट्स या संघासमोर. तर या आपण दादांचा विशेष सन्मान करूया. आमचे नरेंद्र महाराज संप्रदाय अंजूर केंद्र आमचे सहदेव घरत किसनजी पाटील जनार्दन मनेरे हे व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांच्या शुभास्ते आपण दादांचा सन्मान करतोय. तर दादांवरती प्रेम भरपूर आहे मित्रांनो. सांप्रदायिक क्षेत्रामध्ये दादांचं कार्य अतुलनीय आणि उल्लेखनीय राहिले आहे. दादा पंढरपूरची वारी करतात. पंढरपूरच्या वारीमध्ये आमच्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून फ्री ऑफ कॉस्ट देतात. त्यांचा प्रवास खर्च असेल संपूर्ण सुविधा दादांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. तिरुपती ट्रिप असेल 300-350 लोकांचा दादांच्या मार्फत मोफत खर्च केला जातोय. तदनंतर पालखी सोहळा असेल साई पालखी. एकदा जोरदार टाळ्याने दादांचं स्वागत करूया. कारण सांप्रदायिक क्षेत्रामधील भरपूर चांगलं प्रेम दादांना नेहमीच मिळालं आहे. त्या सर्व सांप्रदायिकांचं या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय ज्याने दादांचा त्यांच्या शुभास्ते यथोचित सन्मान केला आहे. खूप खूप आभार तुमचं देखील तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आणि दादांवरती दाखवलं प्रेम. हे दादांवरचं प्रेम कायम असू द्या असे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपला तिथे आहेत बघा. येस रमाकांत दादा आपल्या सांप्रदायिक क्षेत्राचे देखील कुपन फाडायचे आहेत. त्यांना देखील विनंती करूया आपण की सदैव घरात आमचे किसन पाटील आणि जनार्दन मेनेरा हे देखील कुपन फाडणार आहेत. त्यांना देखील आपण विनंती करूया. चला दादांना तर या आपण हास्य सम्राट भूषण कडू यांच्याशी संपर्क साधणार आहोत. या आपण त्यांना विनंती करूया की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी.
नक्कीच धन्यवाद. दीनादादा, आल्यापासून तुमचं कौतुकच ऐकतोय मी सगळ्यांकडून. आणि स्वर्गीय आपले सगळ्यांचे मोठे बंधू महेंद्र दादा यांच्या स्मरणार्थ तुम्ही हे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. पंढरपूरला वारीला काय लोकांना घेऊन जाता, क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करता. हल्लीच्या तरुण पिढीसाठी एक फिटनेस राखण्यासाठी किंवा इतर वाममार्गापासून लांब ठेवण्यासाठी हे जे तुम्ही उत्तम कार्य आणि स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे तो खरंच उल्लेखनीय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आवडली की प्रोत्साहन नुसतंच द्यायचं नाही आहे किंवा नुसतंच ग्राउंड उपलब्ध करून न देता तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रवेश फी न घेता इतक्या मोठ्या प्रमाणातली बक्षिसं त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. हे खरंच खूप मोठ्या प्रमाणातलं व्यासपीठ आहे. मला माहिती आहे आज क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि नेहमीच तुम्ही टी व्हीवरनं आमची कॉमेडी आणि मालिकांमधून किंवा चित्रपटांमधून बघता, परंतु आज दादांच्या निमित्ताने इकडे येणं झालं आहे. कमलाकर पाटील तुमचे देखील आभार, तुमच्यामुळे इथे येणं झालं. आणि आलेल्या अण्णावाने कडू असलेल्या माणसाचं इतकं गोड स्वागत केलं त्याबद्दल खूप खूप आभार. जास्त वेळ घेणार नाही. जाता जाता एक छोटीशी मिमिक्री झलक तुमच्या समोर सादर करतो. अच्छा है, अच्छा है, ये देख, ये देख, यह हिंदू का खून है मुसलमान का बता, इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा, साले बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन होता है साला फर्क करने वाला. काय को जाता था अपने टकले पर गणपति रख के, काय को चिल्लाता था गणपति बाप्पा मोरिया. वो कलम वाली बाई ठीक कहती थी, उसकी कड़वी सच्ची बातें तुम्हारे दिमाग में नहीं आएगी. चल भाई चल, घर जाना है, खाना खाना है, क्रिकेट का मैच देखना है, दीना पाटिल जी ने बुलाया है, चलता हूँ, निकलता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. थँक्यू. भूषण सरांचा आपण आवाज ऐकला असेल. या आपण सन्मान विनंती करूया या स्पर्धेचे प्रणेते आमचे दिना साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण भूषण कडू यांना आपण सन्मानित करावं. आजच्या जत्रा मित्रांनो कार्यक्रम भरपूर हाऊसफुल चालतो. विना तिकीट फुल, टाइमपास फुल, धमाल आम्ही देखील पाहतो आणि खूप चांगला अभिनय तुमचा आम्ही भूषण सर पाहत असतो. मात्र आज प्रत्यक्ष दर्शन झालं, बरं वाटलं आम्हाला देखील. कारण कलाकारांना आम्ही फार जवळून बघत असतो. कारण मित्रांनो मला आठवते ज्यावेळी जॉनी लिव्हर हे खूप मोठे कलाकार आहेत, मध्ये त्यांच्या मुलांना देखील कॅन्सर झाला होता, ब्लड कॅन्सर, तरी देखील ती हास्य सम्राटांनी चालूच ठेवली होती. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं लाख लाख नकलाकारावर ती नकलाकारांचं राज्य असतं आणि आपलं दुःख लपवून लोकांना हसवणं हे कलाकारांचं भाग्य असतं. खूप खूप धन्यवाद भूषणजी साहेब, तुम्ही आलात, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचं मनापासून आम्ही भिवंडी नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दीना शेठ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. कारण कलाकार असो, सांप्रदायिक क्षेत्र असो, भरपूर असे समाजातील क्षेत्रामध्ये दादांचं कार्य उल्लेखनीय असतं आणि दादांच्या शुभ हस्ते आपण या सन्मान करूया आमच्या या भूषण कडू सरांचा. ज्या हास्य जत्रेमध्ये भरपूर लोकांना हसवतात, हास्य लोट करतात आणि हास्याचे फवारे त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी ऐकत असतो. संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून आमच्या भूषण कडू यांचा आपण सन्मान करतोय स्क्रीनवरती. तर या आपण आपल्या ग्रामीण या महाराष्ट्राच्या मातीतील आणि आपल्या ग्रामीण भूमिपुत्र सन्मान्य कमलाकर पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया. वडगरवरनं ते देखील नाट्यसृष्टीमध्ये चांगलं कार्य करत असतात. आपल्या ग्रामीणचा अभिमान देखील आहेत ते आणि आपल्या मातीतला कलाकार आहे, त्यांचा आपण सन्मान करूया. विनंती करूया स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य दीना शेठ यांना की आपल्या शुभास्ते आपण दादा साहेबांचा देखील कमलाकर पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. कारण मित्रांनो कलाकार होणं त्यासाठी भरपूर अंगामध्ये कला लागते आणि ती सादर करणं ही मात्र कला असते. या आपण सन्मान करूया सन्मान्य सचिनजी भागवे साहेबांचा, ते देखील कडू साहेबांच्या समेत आले, त्यांचा आपण सन्मान करूया. या विनंती करूया स्पर्धेचे प्रणेते दीना शेठ यांना की आपल्या शुभास्ते आपण सचिनजी भागवे सरांना आपण सन्मानित करावं. या सर्व कलाकारांचं भिवंडी नगरीमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. देखिए ड्रॉ कूपन अवेलेबल हैं, 200 रुपये में वो कूपन है, 1000 का टारगेट है. पहला इनाम बाइक है, 3 रेफ्रिजरेटर हैं, 6 कूलर है, 10 इनामात है. अगर 200 कूपन है तो 800 चिट्ठियाँ उसमें हम डालेंगे. इस मरतबा निकल के मारने की कोशिश बीट हुए. और सबसे बड़ी बात है कि ग्रामीण धनवान क्यों है दीना पाटिल साहब, क्योंकि अगर फिर कूपन का टारगेट पूरा हुआ तो ठीक है, अथवा उतनी कोड़ी चिट्ठियाँ रहेंगी और कोड़ी चिट्ठी निकली तो वो अनाथ आश्रम को वो धनराशि भी जाएंगी और वो इनाम भी जाएगा. हो अगदी
चांगली संकल्पना दिना पाटील साहेबांची. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. एक धाव पूर्ण करतोय निल्सन. धावसंख्या वाढते धावपलकर 5. लक्ष खूप मोठे 48 धावांचं आवश्यक धावगती. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 12.00च्या सरासरीने या धावा प्रति षटकामागे जमा कराव्या लागतील सापाड स्पोर्ट्स या संघाला. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अख्तर शेख. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. फक्त हलक्या त्याने चेंडूला स्लाइस केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या स्कोर बोर्डवर धाव पुस्तकावर 6 ह्या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. अख्तर शेख पुन्हा एकदा बॉलिंग रॅम्पवर सज्ज होतोय. ऑफस्टॉम सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाला होता पण चेंडू आणि बॅटचं हवं तसं संपर्क झालेला नाही. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते अख्तर शेख याची. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जाते निर्धाव. निल्सन मडवी टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन नॉक इनिंग त्याला खेळावे लागेल. फिनिशर बनावं लागेल संघाला विजयापर्यंत घेऊन जायचा असेल तर. आणि त्या कॅलिबरचा त्या ताकदीचा हा खेळाडू आहे निल्सन मडवी. अख्तर शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. बॅटची कडा घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट गेला होता. एसटी रक्षकाने खूप प्रयत्न केले होते झेल टिपण्यासाठी. फलंदाज होईल धावचित बाद. धक्का लागलेला पहिला सापाड या संघाला. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. अतुल याची खेळी संपुष्टात आलेली आहे. यानंतर झून अंदुरकी विपक्ष टेंभवली असा सामना होईल. दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. धावसंख्या धावपलकर 6. हॅलो चेक. तर या दरम्यान आमच्या मंचावरती सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य निलेशजी बडाक क्राईम PI पोलीस निरीक्षक यांचं आगमन झालंय. तपासे साहेब पोलीस निरीक्षक यांचं देखील आगमन झालंय. गोलब साहेब पोलीस निरीक्षक यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं आम्ही शाब्दिक शब्द सुनानं मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या समवेत सन्मान्य बलदेव जोशी आणि लालचंद गुप्ता यांचं आगमन झालंय. मनापासून तुमच्या मंचावरती स्वागत करतोय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय समाजाचं संरक्षण करणं, समाजाचं सातत्यानं पहारा देणं त्यांचं कर्तव्य आपण पाहतोय. आणि सामाजिक सलोखा जोपासणं, समाजामध्ये शांतता निर्माण करणं, कायदा सुव्यवस्था राखणं त्यांचं आद्य कर्तव्य. आणि असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सक्षम कार्यकर्ते आमचे क्रीडा निश्चित निलेशजी बडाक साहेब, तपासे साहेब आणि गोलब साहेब यांचं मनापासून या क्रीडानगरीमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. तर निश्चितच धावसंख्या धावपलकर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6 खूप किफायती गोलंदाजी केली आहे अख्तर शेख याने. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 धावांची आवश्यकता आहे. निल्सन स्ट्रायकिंग एंडला. तर दुसऱ्या षटकाची निश्चितच न्यू बॉलर सुरुवात करताना पाहतोय बॉलिंग मार्कवर मिर्झा. चेंडूला खोदून काढलेले आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. पूर्णपणे ऊर्जा निर्माण आता झालेली आहे. हॅलो चेक. तर याच दरम्यान सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमच्या ताई डॉक्टर मृणाली आमच्या दादांच्या भाचे आहेत आणि त्यांचे मिस्टर डॉक्टर अजिंक्य पाटील यांचं देखील आगमन झालंय. म्हणजे सध्या मंचावरती डॉक्टर आणि आमचे पोलीस साहेब जे कोरोना काळामध्ये भरपूर चांगलं कार्य केले हे दोन्ही व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती आहेत. त्यांचं आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 7. पुन्हा एकदा मिर्झा. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अतिशय चांगला चेंडू. फलंदाजाला जागते रवचा इशारा देणारा
डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कहीं पे निगाह और कहीं पे निशाना. धावसंख्या स्थिर धावपलकर. मिर्झा खूप सुंदर गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा स्वतंत्र मुभा दिली जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी लिडिंग एज. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल टिपलेला आहे. गोलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. जोर का झटका धीरे से लगे. विक्की मडवी आप बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे धावपलकर 7. यानंतर स्वर्गीय संतोष मूर्ती, जय हिंद देवरुंग आणि चालू सामन्यातील विजेता संघ असा सामना खेळवला जाईल. तर देवरुंग संघाने कुठेही जायचं नाही. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. बिग हिट करायचं होतं बॅटरला पण प्रॉपर कनेक्शन झालेले नाही. चांगला झेल संपन्न केला क्षेत्ररक्षकाने. 38 सर्कल मध्ये धावसंख्या कायम आहे धावपलकर 7. गडी बाद झालेल्या 3. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा हवं तसं संपर्क झालेला नाही. चेंडू जाते शॉर्ट थर्ड मॅनला. जबरदस्त फिल्डिंग. आता मात्र निश्चित दसई संघामध्ये एक नवीन ऊर्जा संचारलेली आहे. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बघायला मिळतोय. सकारात्मक बॉडी लँग्वेज बघायला मिळते. एक एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय सापाड या संघाला. पुन्हा एकदा मिर्झा खूप घातक आणि भेतक गोलंदाजी करताना दुसऱ्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेपावते स्वतः गोलंदाज. कॉट अँड बोल्ड करण्याचा प्रयत्न केला होता. कॅच ड्रॉप. निल्सनला जीवनदान दिलेलं आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 3 क्षेत्ररक्षक झपाटले होते झेल टिपण्यासाठी. धावसंख्या धावपलकर फक्त 8. गडी बाद झालेल्या 3. दयनीय अवस्था पाहतोय सापाड या संघाची. मुश्किल कंडिशन. या मुश्किल परिस्थितीमधून आता कोणाला तरी 1 मॅन अँकर रोलची भूमिका पार पाडावी लागेल. मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी जीत भी बड़ी शानदार होगी. मिर्झा जबरदस्त फटका लॉफ्ट केलेला आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेकडे. प्रोटेक्शन आहे तिथे. फक्त 1च धाव मिळेल. कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्रिकेटमध्ये 3 पार्ट हे व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची A1 दर्जाची गोलंदाजी, A1 दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि A1 दर्जाची फलंदाजी होणे हे व्हेरी इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये सामना जिंकण्यासाठी. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. मोठा फटका खेळायचं होतं पण क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर तिथे क्षेत्ररक्षण केलं आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर फक्त 9. गडी बाद झालेल्या 2. दहा धावा 2 षटकांच्या अखेरीस हे संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. कित्येक मान्यवरांना दाखवलं जात आहे ऑन स्क्रीन. या सामन्याचा आनंद घेताना आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 मध्ये 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक दक्ष लॉंग ऑफ सीमारेश्वर. जबरदस्त फिल्डिंग. फक्त 1च धाव मिळेल. जिथे चेंडू जातो तिथे क्षेत्ररक्षक अक्षरशः जीवाचे रान करताना फक्त 1 धावच खर्च करताना कमालीची फिल्डिंग. आदी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. मोठे पटके मात्र लागत नाही. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. दांडी 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 गुल.
निल्सन बाद होते. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. सुंदर चेंडू टाकला होता आणि एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. दुसऱ्या अँगल मधून निश्चितच आपण पाहूया. चेक. तरी आपण सन्मान करूया कारण भरपूर मान्यवर आपल्या मंचावरती आलेत. आता आपण पाहिलं की पोलीस क्षेत्रातील सर्वच अध्यक्ष आपण पाहतोय, कार्यशील सर्व अधिकारी आपल्या मंचावरती आहेत. आपण सन्मान करूया शांतीनगर पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय निलेशजी बडाक साहेब आमच्या मध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करेन दादांना की आपल्या स्पर्धेचे प्रणेते की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथेच सन्मान करावा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय देशा जगामध्ये आपण पाहतो की जगातील सर्वात नंबर 1 चे पोलीस स्कॉटलँड, त्यानंतर आपल्या मुंबई पोलीस. मुंबई पोलीस हा दरार आहे मित्रांनो, कारण क्रिमिनल क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर फार कमी क्रिमिनल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा तो आपला मुंबई पोलिसांचा. अभिमान आहे आम्हाला मुंबई पोलिसांचा. अगर खाकी वर्दी आणि वर्दीतला माणूस, आपल्यातला पोलीस. स्वागत आहे तुमचं या मंचावरती. त्यानंतर सन्माननीय तपासे साहेब देखील आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. ते देखील शांतीनगर पोलीसचे पोलीस निरीक्षक आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. दादांच्या शुभ असते त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. मित्रांनो, मला आठवतं की आपली श्रीदेवी जिची हत्या झाली दुबईमध्ये, हत्या की आत्महत्या अजूनही छडा लागला नाहीये. मग ती जर हत्या किंवा आत्महत्या आपल्या मुंबईमध्ये झाली असती ना, तर मुंबई पोलिसांनी 24 तासामध्ये छडा लावला असता. एवढा आम्हाला अभिमान आहे मुंबई पोलिसांचा. त्यामुळे ह्या मुंबई पोलिसांना आम्ही सलाम करतो. आपले हिरो आहेत आणि आपले हिरो मंचावरती, कारण खरे हिरो हे आहेत. आपण शाहरुख खान सलमान खान हिरो मानतो, मग ते हिरो नाही, ते ॲक्टर आहेत. आणि खरे हिरो आपल्या मंचावरती आहेत, ज्याने कोरोना काळामध्ये आपली सेवा केली आणि आपलं सर्व आयुष्य आपल्या जनतेसाठी फक्त एकच सेवा आपण म्हणतो ईश्वर सेवा. हे आमचे पोलीस निरीक्षक आमच्या मंचावरती. या आपण सन्मान करूया. सन्माननीय घोलप साहेब 3 स्टार ते देखील मंचावरती आहेत. त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. कोरोना काळामध्ये 2च व्यक्तिमत्व आपल्याला पाहिले, डॉक्टर आणि आपण पाहिले पोलीस. हा फक्त वर्ग आपण पाहिला रस्त्यावरती होता आणि आपण सर्व घरात होतो. आपली सर्व सुरक्षा केली ती आमच्या पोलिसांनी. त्यांचा आपण सन्मान करूया. कायदा आणि सुव्यवस्था राखणं, समाजामध्ये शांतीची सलोखा निर्माण करणं हे त्यांचं परम कर्तव्य. स्वागत आहे साहेब तुमचं. मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण सन्मान करूया त्यांच्या समेत आलेले बलदेव जोशी. मी विनंती करेन माळियाना हरेश माळियाना की आपल्या शुभास्ते आपण बलदेवजी जोशी यांचा सन्मान करूया. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. दादांचं कार्य अफाट आहे. सांप्रदायिक क्षेत्र असेल, पोलीस क्षेत्र असेल, बिल्डर क्षेत्र असेल, संपूर्ण क्षेत्रामध्ये दादांचं कार्य भरपूर अफाट आहे आमच्या दिनादादांचं. आणि त्यामुळे संपूर्ण मंडळी ही तुम्हाला व्यासपीठावरती त्यांच्या प्रेमापोटी पाहायला मिळतं. हा प्रेम आहे, हे दादांचं दिलेलं प्रेम आहे, दादांची सेवा आहे. कर शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. दादांनी आपला देह चंदनासारखा झिजवला आहे, तो समाजासाठी. त्यामुळे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. तर अरविंदी गुलवे साहेब गेलेत ना, ते अरविंदजी गुलवे साहेब आमच्या व्यासपीठावर होते. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मी विनंती करेन राजेश पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण गुलवे साहेबांचा यथोचित सन्मान करावा. ही दादांची मंडळी आहे. ही दादांना सातत्याने दादांच्या सहकार्यामध्ये सुखदुःखामध्ये सहभागी असते. येस, दादांचे मेवणे आहेत ते. त्यांचा आपण सन्मान करूया. दादांची भाची देखील आली, त्यांचे मिस्टर देखील मंचावरती आहेत, डॉक्टर वर्ग देखील मंचावरती. मी मगाशीच म्हटलं होतं पोलीस वर्ग, डॉक्टर वर्ग आपल्या मंचावरती आहेत. हे दादांचं प्रेम आहे, कारण दादांचं कुटुंब सुशिक्षित आहे आणि त्या सुशिक्षित कुटुंबामध्ये हे आपण पाहतोय. तर आपण सन्मान करूया डॉक्टर साहेबांचा. दादांचे आमचे भाची डॉक्टर मृणाली, ही दादांची भाची आहे, तिचा आपण सन्मान करूया. देवानंद पाटील यांच्या शुभ असते. दादांचा परिवार सुशिक्षित परिवार आहे आणि त्या परिवारातील सदस्य त्यांच्या भाची त्या स्वतः डॉक्टर आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. या आपण ताईंचा सन्मान करूया. मृणाली ताई, डॉक्टरांचं कार्य देखील खूप मोठं आहे, कारण डॉक्टर देवाचा अवतार संबोधलं जातं. संपूर्ण जेव्हा आपले उपाय आपले यशस्वी होतात तेव्हा एकच आपला दरवाजा उघडा असतो, तो म्हणजे डॉक्टर, आणि तो म्हणजे देव ज्याला आपण संबोधतो. त्यांचा आपण सन्मान करूया मृणाली ताई यांचा. आणि त्यांच्या समेत आले त्यांचे मिस्टर सन्माननीय डॉक्टर अजिंक्य पाटील यांचा देखील आपण सन्मान. मी विनंती करेन देवानंद पाटील की आपण त्यांचा देखील सन्मान करूया. खूप खूप अभिनंदन. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. धावसंख्या धावपलकावर फक्त 12 गडी बाद झालेले आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत. जबरदस्त आता संघर्ष करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सापाडा संघ. मुसा शेवटच्या षटकासाठी सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. अजून विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 36. कोणाला तरी युवराज सिंग बनावं लागेल, कोणाला तरी कायरन पोलार्ड बनावं लागेल.
हर्षल गिब्स बनावं लागेल. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकावे लागतील. 1 धाव पूर्ण केली आहे. फक्त एकच मिळेल. इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं. आता मात्र निश्चितच शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. त्याने धावांची आवश्यकता आहे 35. मुसा अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 35 धावा बनवाव्या लागतील. जवळ मिशन इज इम्पॉसिबल. मुसा चांगला फटका लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झेल सोडतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडू धरणीला दान झाला. फक्त एकच धाव. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते निर्धाव. जयवंत सर टॉस साठी संघाला बोलवा आपण. चालू सामन्यातील विजयी संघ आणि क्लीन बोल्ड. एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. गेंद अंदर और डंडा बाहर. यानंतर देवरुंग वर्सेस चालू सामन्यातील विजयी संघ असा सामना थँक्यू आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्याकडनं भूषण कडू असे सम्राट आमचे रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद साहेब. थँक्स फॉर कमिंग. थँक्स फॉर गिव्हिंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस बिग इव्हेंट. लॉट ऑफ थँक्स. हार्टली थँक्यू सो मच. तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. व्यासपीठात शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. असे सम्राट आमच्याकडनं रजा घेत असताना आमचे सचिनजी भागवे, आमचे कमलाकर पाटील आणि आमचे भूषणजी कडू या आपल्याकडनं रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद. आपण दिलेल्या वेळेबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. निश्चितच या सामन्यावर विजय संपादन करताना पाहतो आपण टीम हरिओम धसई. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टफ लक सापाड. सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे अख्तर शेख. संतोष मूर्ती जय हिंद देवरुंग आणि ओम साई धसई